सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्षा पर्यटन बहरलं असून कोल्हापूर, गोवा, सांगली या भागातून पर्यटक दाखल झाले आहेत। कणकवली तालुक्यातील सावडाव धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पर्यटक या धबधब्यावर मनसोक्त आनंद घेत आहेत। सावडाव ग्रामपंचायतीने येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम या सर्व सुविधा दिलेल्या आहेत। त्यामुळे पर्यटकही येथील पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्षा पर्यटनाला बहर आलेला आहे। मी आता आहे कणकवलीतील सुरक्षित अशा समजल्या जाणाऱ्या सावडाव या धबधब्यावर पाहू शकता पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। कोल्हापूर असेल, स्थानिक पर्यटक असतील इथे मोठ्या प्रमाणात दाखल होतात। आपण पाहू शकतो सुरक्षित असा हा सावडाव धबधबा मानला जातो आणि दरवर्षी पर्यटनासाठी, वर्षा पर्यटनासाठी अनेक पर्यटन प्रेमी असतील किंवा स्थानिक नागरिक सुद्धा इथे दाखल होत असतात आणि इथे आस्वाद घेत असतात पर्यटनाचा। आपण पाहू शकतो धबधब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये इथल्या ग्रामपंचायतीने सुद्धा नागरिकांसाठी जे पर्यटक असतात त्यांच्यासाठी व्यवस्थित जी पायवाट व्यवस्थित केलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाची काळजी घेतलेली आहे। आपण पाहू शकतो अशा प्रकारे एकंदरीत पाहिलं असेल तर पर्यटनाचा आनंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतला जातोय। सावडाव असेल, आंबोली असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत। त्यामुळे सर योगेश सर, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। आम्ही मुंबईवरून आलो होतो, ऐकलं होतं सावडाव बद्दल। आज येऊन पाहिलं प्रत्यक्षात, फारच सुंदर आहे, फार सेफ आहे। इकडे येऊन पाण्यात भिजण्यासाठी म्हणजे असं काही जीवाला हानी असं काही वाटत नाही। व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे। इकडच्या ग्रामपंचायतनी उतरण्यासाठी सीड्या वगैरे सगळे सेफ केलेले आहेत आणि सगळं काळजीपूर्वक केलेलं आहे। तर फार सेफ आहे आणि चांगली जागा आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।